मस्त गरमागरम आणि अगदी तोंडाला पाणी सुटणारी आणि भाकरी आणि चपातीची चव वाढवणारी ही भाजी आहे. ती म्हणजेच आपल्या घरात कधीही अवेलेबल असलेले ते म्हणजे कांदे. तर इथे बघा, हे कांदे आहेत मध्यम आकाराचे. तर तुम्ही हे तुमच्या आवडीनुसार कितीही कांदे घेऊ शकता आणि ही भाजी तुम्ही किती वेळाही खूप आवडीने खाऊ शकता अशी ही भाजी आहे. अगदी घरात काहीच भाजी नसेल तरीही ही भाजी उपयोगाचीच आहे. तर ही अशी भाजी आपण आज तयार करणार आहोत. तर इथे हे असे कांदे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून सुंदर अशी ही भाजी कशी बनवली हे आता आपण बनवणार आहोत. तर इथे मी आता तवा तापत ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडंसंच तेल घालायचं आहे आपल्याला. तर हे तेल घातल्यानंतर आपली दररोज आपण ज्याप्रमाणे भाजी करतो अगदी त्याचप्रमाणे ही भाजी करायची आहे आपल्याला. तर आता आपण जिरे मोहरी याच्यामध्ये ॲड करणार आहोत. टेस्टी लागते ही भाजी. काहीच नसेल तर फक्त कांद्याची भाजी तुम्ही फक्त भातासोबत खाऊ शकता किंवा फक्त भाकरीसोबत देखील खाऊ शकता. अशी एखादी भाकर आणि त्याच्यावर अशी कांद्याची भाजी आणि वरून थोडीशी तेलाची धार आणि लोणचं, खूप टेस्टी लागते. जुनी पद्धत आहे, जुनी भाजी म्हणलं तरी चालेल. तर अशा प्रकारे ही भाजी करणार आहोत आपण. तर आपण उभ्या स्लाईसमध्ये कांदा चिरून घेतलेला आहे. आता जिरे मोहरी आपले छान असे तडतडलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण हा उभा चिरलेला कांदा आपण ह्याच्यात घालून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपण थोडं हाताने कुस्करून ह्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून त्याच्या स्लाईस वेगवेगळ्या होतील. तर आपल्याला फक्त जिरे मोहरी घातलेले ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात आपण कांदा घातलेला आहे. तर छान असं परतवून घ्यायचा आहे हा कांदा. जुने लोक किंवा जुन्या काळात ही भाजी तव्यावर केली जायची. आता आपण नवीन कढईचा वापर वगैरे करतो, पण जी लोखंडाचा तवा होता त्यावर ही जी भाजी करत होतो त्याची चव अप्रतिम लागते. आम्ही गावाकडे गेल्यानंतर तिथे अशा प्रकारे ही भाजी करतो. त्या चवीमध्ये आणि या चवीमध्ये थोडाफार फरक असतो, पण लोखंडाच्या तव्यामध्ये ही भाजी खूप छान लागते. तर छान कांदा आपला लालसर भाजावा यासाठी मी मीठ ॲड केलेलं आहे आणि हे मीठ आपण फायनली ॲड करतो. पुन्हा आपण यामध्ये मीठ घालणार नाहीत. आपण भाजी जेवढं लागतं तेवढं मीठ घातलेलं आहे. तर छान असं गुलाबी कलर आलेला आहे आणि जो आपल्या घरात साठवणुकीचा मसाला असतो, काळा मसाला, जो आपण वर्षभराचा करून ठेवतो, तो याच्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा. आणि कांदा लसूण मसाला जो मिळतो रेडीमेड, तो देखील याच्यामध्ये 1 चमचा घातलेला आहे. तर छान असं हे मिक्स करणार आहोत आपण. अप्रतिम लागते ही भाजी. तर इथे मी अगदीच 2 चमचे मुगाची डाळ ह्याच्यामध्ये घालणार आहे, जी आपण धुवून घेतली होती. त्याच्या व्यतिरिक्तही जास्त फक्त धुवून घ्यायची, आपल्याला भिजत ठेवायची नाही. ती अशी कडक लागली पाहिजे खाताना, अशी ही आपण फक्त धुवून घेऊन लगेच घालायची आहे डाळ आपण. आणि थोडीशी साखर ह्याच्यामध्ये आपण घातलेली आहे, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. तर आपली भाजी पूर्ण होत आलेली आहे. तर आता आपण ह्याच्यावर वरून छान कोथिंबीर अशी भुरभुरायची आहे. थोडासा पाण्याचा शिंपडा मारून तुम्ही याची वाफ काढली तरी चालेल. तर बघा, इथे मी देखील थोडंसं पाण्याचा शिंपडा मारून वाफ काढलेली आहे. तर मस्त वाफाळलेली अशी ही भाजी आपली रेडी झालेली आहे. आणि आपल्याला 2 चमचे मूग डाळ याच्यामध्ये ॲड करायचे. कसं वाटलं नक्की सांगा.